मंडळी, राम राम. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. कशा आहेत तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. मीही मस्त मजेमध्ये आहे. आणि हो, ऑब्विसली आई आलेली आहे, तर शॉपिंग तर बनती आहे. तर शॉपिंग करायला जायचं आहे, पण आता ड्रेससाठी दोन ऑप्शन काढलेले आहेत, एक वेस्टर्न आणि एक इंडियन. तर आज दहीहंडीसुद्धा आहे, तर बघू आता कोणतं घालणार. आक्कड बक्कड बॉम्बे रो 80-90 पुरे. सो तर ह्याच्यावरतीच येत आहे, इंडियन ड्रेसवरती. तर बघूया आता काय घालते ती. तर लगेच तुम्हाला मी भेटते मार्केटमध्ये. तर हे आमच्या घरामध्ये कारस्थान चालू आहे. इकडे सोहमनं काल बागेत आम्ही गेलतो, सिद्धेश्वर मंदिराला पण. तर तिकडे हे घेतलेले आणि सगळ्या घरामध्ये फुगे फुगे केलेत. एकदा दाखव रे समोर येऊन. तसं खात खात ते तोंडात घातल्यानंतर उलटी होईल तुला. हे बघा, हे बघा. आणि सोबत नाचणं पण चालू आहे. तर कसं करावं सांगा. अशी मुलं घरामध्ये मस्ती करतात, मग आयांनी काय करावं. आता माझ्या डोळ्यात जाणार होते. तर फायनली आम्ही निघालो आहोत. आई तिकडे वाट बघत थांबलेली आहे. सोहम आणि सोमच्या पप्पानी मी त्यांनी सोडणार आहे. आई मार्केटला जायचं, आई तिथे थांबली आहे. तर शॉपिंगला सुरुवात करायची होती. आई आली नव्हती, आई मार्केटमध्ये थांबली होती. तर आम्ही जात होतो. तर आता सणसूद आल्यामुळे लक्ष्मी महालक्ष्मी आता सगळे सण येत आहेत, त्यामुळे मार्केट खूप गजबजलेलं होतं. हे आहे इथलं म्हणजे चौपाटी म्हणता येईल. इथं सगळं मिळतं, पाणीपुरी, भेळ, चाट वगैरे. तर आता बघू शकता तुम्ही, मार्केटमध्ये एंट्री केली. आईची वाट बघत थांबलेली. आईला मला वाटलं आई येऊन थांबली असेल, पण नाही आली होती. तर मामाकडे गेली होती आई. तर बघू शकता तुम्ही किती छान सजावटीच्या छान छान सुंदर सुंदर अशा वस्तू आलेल्या आहेत. आणि आम्ही घुसलोत मग भांड्याच्या दुकानामध्ये. मायले की दोघीही आम्ही भांड्याच्या दुकानात घुसलोत. थोडी शॉपिंग करायची होती. तर इकडं सोहम वाट बघत बसलेला आणि सोहमचे पप्पा होते. तर मला छान अशी टोपली वगैरे घ्यायची होती. तर त्याचा पण ब्लॉग मी अपलोड करणार आहे की मी काय काय शॉपिंग केली. तर दहीहंडी होती त्या दिवशी, दहीहंडीची तयारी एकीकडे चालू होती. आणि हे आहे मेन म्हणजे ही आहे सोलापूर भांडे गल्ली. आईला चौरंगी घ्यायचा होता, तर चौरंगी घेतला. छोटासा चौरंग घेतलेला आहे. त्यानंतर फिरायला लागलोत की काय काय घ्यायचं आहे अजून, कारण कधी कधी विसरायला होतं. आणि चौरंगबरोबर पाटाही घ्यायचा होता, बेलणं वगैरे खूप काय खरेदी करायची होती. तर छोटूसा असा चौरंग घेतला आईने. आणि त्यानंतर आता पुढेही जायचं होतं, कारण दहीहंडी होती आज. मार्केट लवकर बंद होणार होतं. तर खूप साऱ्या अशा वस्तू होत्या इथे विकायला. तुम्ही बघू शकता चौरंग, दुरड्या वगैरे हे सोलापूरमध्ये 12ही महिने मिळतात. त्यानंतर इकडे साज पण आले होते महालक्ष्म्याकरता. तर आम्ही साज घ्यायलासुद्धा गेलो. छान मंगळसूत्र, खूप काही वस्तू आल्या होत्या, कारण महालक्ष्मीच्या वेळेस भरपूर साऱ्या अशा वस्तू विकायला येतात. सोलापूरमध्ये गच्च मार्केट भरतं, मधल्या मारुतीपासून ते अख्खी भांडेगल्ली भरते. तर हे होतं होलसेलचं दुकान. आणि त्यानंतरनं आम्ही गेलो, गणपती म्हणजे आले होते. तर या ठिकाणी खाकर आणि शेंगाची चटणी मिळते. तर हे गणपतीचं स्टोअर आहे. इथे गणपती मिळतात. भारत गणपती स्टोअर असं नाव आहे. भरत का भारत त्यांचं नाव आहे. तर त्याने मला म्हणे दुकानामध्ये येऊन तुम्ही गणपती वगैरे छान शूट करून घ्या. तर सोलापूरमध्ये कोणाला पाहिजे असेल तर इथे जाऊन तुम्ही गणपती घेऊ शकता. तर ह्यांच्याकडे खूप छान प्रकारचे गणपती, छान मूर्त्या आलेल्या आहेत. तर हे भांडे गल्लीमध्ये, हलवाई गल्लीच्या लाईनमध्ये आहे यांचं दुकान. भरत गणपती स्टोअर म्हणून आहे. तर खूप छान वेगवेगळ्या बाप्पांच्या मूर्त्या खूप सुंदर अशा होत्या, छोट्या मोठ्या सर्व प्रकारच्या बाप्पांच्या मूर्त्या इथं मिळतात. तर अख्खा काय म्हणतात गोडाऊन भरलेला असतो यांचा. आणि ज्यावेळेस गणपतीला असे थोडे दिवस राहिलेले असतात, तर हे समोरच्या बाजूलाही हे मंडप वगैरे घालून गणपती च्या मूर्त्या विकत असतात. तर सोलापूरमध्ये कोणी इच्छुक असेल तर हलवाई गल्लीमध्ये जाऊन, म्हणजे भांडे गल्लीच्याच लाईनला आहे, तिथे जाऊन घेऊ शकतात. त्याचबरोबर इकडे महालक्ष्म्याचे मुकुटेही देखील इकडे आहेत. तर हात आणि मुकुटे दोन्हीही मिळतात महालक्ष्म्याचे. तर शुभलक्ष्मी असं यांच्या स्टोअरचं नाव आहे. हे पण अगदी गणपती जिथे विकतात त्यांच्या बाजूलाच दुकान आहे. तर त्यानंतर पुढे आम्ही
गेलो तर इथे खूप प्रकारच्या छान छान मुखवटे आलते महालक्ष्मीचे, खूप साऱ्या शोच्या वस्तू आलत्या, बघू शकता तुम्ही. अगदी जसं काय खरंच आहेत, अवतरले आहेत महालक्ष्मी. असे सुंदर मुखवटे आहेत इथं, बघू शकता तुम्ही. तर अशा उभ्याही महालक्ष्म्याचे कोतळ्या जे म्हणतात त्यासुद्धा आलत्या विकायला. चारही बाजूनं पूर्ण मार्केट गजबजलेलं ह्या कोतळ्या म्हणतात, ज्यावर महालक्ष्म्या उभा करतात. तर पूर्ण मार्केट गजबजलेलं बघू शकता तुम्ही, खूप प्रकारच्या आलेल्या आहेत. आणि यानंतर पुढच्या बाजूला डेकोरेशनचं, गणपती डेकोरेशनचं, बाप्पांच्या आगमनासाठी जे डेकोरेशनच्या वस्तू मिळतात, जे मंडप मिळतं तेही आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर जे डेकोरेशनचं सामान आहे, जे म्हणजे डायरेक्ट जे मंडपच मिळतं असं, तर भरपूर सारे आलेले. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्याच्या छापे वगैरे भरपूर आलेले आहेत. तर सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी मिळतात, मधल्या मारुतीला. तर हे इकडे चुन्ना विकतात बरं का, आणि ह्या आजी पाहत होत्या तर त्यांचाही मी व्हिडिओ घेतला. तर अशा माणसांची आपण खरंच मदत केली पाहिजे बरं का. मी पण त्यांच्याकडनं बेलणं आणि दुर्डी वगैरे घेतली. आणि त्यानंतर चिनी मातीच्या वस्तू देखील आल्या होत्या इथं, बघू शकतात. लक्ष्मीच्या समोर ज्या खेळण्या असतात त्या ठेवण्याकरता. आणि त्यानंतर आम्ही गेलो सगळेजण जेवण करायला हॉटेलमध्ये, मी, मम्मी म्हणजे सासूबाई, आई आणि सोहम. तर आजचा व्हिडिओ मग इथंच संपवते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.